राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापायला सुरू झाले आहे. प्रत्येक ठिकाणी प्रचाराची धामधूम, गाठीपेठी आणि राजनीतीची लगबग सुरू झाली आहे. या सगळ्यात सर्वात जास्त चर्चेत असलेले ठिकाण म्हणजे हिंगोली, कारण इथे नगराध्यक्ष पदासाठी एक मोठा राजकीय डाव टाकला गेला आहे. चला तर पाहूयात काय घडतं हिंगोलीत. नमस्कार, मी श्वेता टोंगे स्वागत करते इब्लिस न्यूजमध्ये. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांना शिवसेनेतर्फे नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करून एक जबरदस्त राजकीय शक्ती प्रदर्शन केले. अर्ज भरताच प्रचंड समर्थकांचा उत्स्फूर्त ढोल ताशाच्या गजरात संतोष बांगर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे महायुतीतील दोन प्रमुख मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना एक प्रकारे शह दिल्याचं बोललं जात आहे. हिंगोलीतील हे समीकरण अचानक बदलल्यामुळे विरोधकांपुढे मोठं आव्हान उभं राहिलं आहे. रेखा बांगर यांच्या उमेदवारीमुळे आता हिंगोलीत नगर परिषदेची लढत अधिक चुरशीची होणार याबद्दल कोणतेही शह नाही. निवडणुका जवळ येत असताना कुणाची रणनीती भारी ठरणार, कुणाला मिळणार मतदाराची साथ आणि हिंगोलीत सुरू झालेला हा राजकीय खेळ कुणासाठी निर्णायक ठरेल, आगामी काही दिवसातच चित्र अधिक स्पष्ट होतील. पण मात्र नक्की हिंगोलीतील ही लढत आता राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा इब्लिस न्यूज.